Hello everyone, welcome back to my channel Maths Mitra with Anuradha. Today we have to take a look on a chapter real numbers. So let's see it. See, what is the real number? A real number is any number that can be represented on the line. म्हणजे असा नंबर जो की लाईन वरती रिप्रेझेंट केला जातो. जनरली जर पाहायला गेलं तर रिअल लाईफ मध्ये आपण रिअल नंबरच्या यूज शिवाय जगूच नाही शकत. रिअल नंबरचा यूज करूनच आपण जनरल थिंग्स किंवा ज्या काही गोष्टी दैनंदिन गोष्टी आपण करत असतो. रिअल नंबर म्हणजे काय तर बाबा जनरली तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला आहात आणि तुम्हाला तिथे काही गोष्टी काउंट करायचे असतील तर काउंट करण्यासाठी तुम्हाला ज्या नंबर्सचा यूज होतो ते सगळे नंबर्स म्हणजे तुमचे रिअल नंबर असतात. आता रिअल नंबरचे काही टाईप पडतात. त्या टाईप इज नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर मीन्स व्हॉट द नॅचरली विच कॅन बी युज्ड टू काउंटिंग. म्हणजे असे नंबर की बाबा जे तुमच्या नॅचरली दैनंदिन गोष्टींमध्ये काउंटिंग करण्यासाठी तुम्ही यूज करता. मग याच्यामध्ये झिरो हा नंबर इन्क्लूड होत नाही. आता समजा तुम्ही एखाद्या मित्राला तुमच्या 2 पेन्सिल द्यायच्या आहेत आणि तुमच्याकडे काहीच नाहीये, तर तुम्ही देऊ शकता का? नाही देऊ शकत. म्हणजे काय? तर तुम्हाला दैनंदिन गोष्टींमध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा काही गोष्टींची देवाणघेवाण करायची असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणाकडून तरी घेणार असाल, जर त्याच्याकडे ती वस्तू नसेल किंवा त्याच्याकडे ती एवढ्या अमाउंटमध्ये ती गोष्ट नसेल, तर तुम्ही ती घेऊ नाही शकणार. किंवा तुमच्याकडे एखादी गोष्ट तेवढ्या अमाउंटमध्ये नसेल, जेवढ्या अमाउंटमध्ये समोरच्याला हवी आहे, तेवढी जर नसेल, तर ती गोष्ट तुम्ही त्याला देऊ शकणार आहेत का? नाही. म्हणजे जी गोष्ट तुमच्याकडे नाहीच आहे. म्हणजे आता एखादी गोष्ट आपल्याकडे नाहीये, हे आपण कसं सांगतो, की हां, माझ्याकडे नाहीये बाबा, 0 अमाउंट आहे. तर हा जो 0 नंबर आहे, हे ॲक्चुअलमध्ये जर सांगायचं झालं, जर नसेलच, तर नाही, दिसत नाहीये तो स्पष्ट म्हणजे जो डोळ्याला दिसतो. मी म्हटलं 1 ग्लास. आपण म्हणतो का तिथे 0 ग्लास आहे? नाही. तर जी गोष्ट रिअलमध्ये नॅचरली आपल्याला दिसतीये किंवा अनुभवता येतेय अशा गोष्टींचा किंवा अशा नंबर्सला तुम्ही काय म्हणणार? नॅचरल नंबर. सो नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात? दॅट विल बी स्टार्ट फ्रॉम 1. 1 टू इन्फिनिटी. दे ऑल नंबर्स आर included in between 1 and infinity. That is the natural number. Now third part is a whole number. होल नंबर काय असतं? होल नंबर मध्ये 0 इन्क्लूड होतो की जे सगळेच नंबर इन्क्लूड होतात किंवा सगळेच नंबर जेवढे काही युनिवर्स मध्ये आहेत, ऑल द नंबर्स आर होल नंबर. त्यानंतर येतं इंटिजर्स. आता इंटिजर्स म्हणजे काय? की ज्या नंबरला जेव्हा तुमच्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन जेव्हा लागतो, तेव्हा त्या नंबर्सना आपण इंटिजर म्हणतो. 0च्या खालचे सगळे नंबर्स आपण निगेटिव्हली नोटिफाय करतो. तर किंवा नोटिफाय करतो. तर तेव्हा आपण किंवा ते जे काही नंबर्स आहेत 0च्या खालचे असो किंवा 0च्या वरचे असो. म्हणजे -1 टू -इन्फिनिटी अँड 1 टू इन्फिनिटी इन्क्लुडिंग 0 आय सेड. 0 सुद्धा तुमचा इंटिजर आहे. इन केस सपोज तुम्हाला जर कधी एक्झाम्पलमध्ये किंवा एक्झाममध्ये विचारलं की 0 इज अँड डॅश डॅश नंबर देन आणि तिथे ऑप्शनमध्ये तुम्हाला इंटिजर असेल, तर you also said 0 is an integer, 0 is a whole number. Okay, and also 0 is a real number also. Okay, because it is a part of the real number. Then next point is what? Rational number and irrational number. That is a most important point in this chapter. Rational number and irrational number. या पॉइंट वरती आपला पूर्ण चॅप्टर डिपेंड असणार आहे. रॅशनल नंबर इज व्हॉट? The number which can be represented in the p by q form, that is called as the natural number. म्हणजे जे नंबर तुमचे p by q च्या फॉर्म मध्ये तुम्ही रिप्रेझेंट करू शकता असे नंबर म्हणजे रॅशनल नंबर. आणि p आणि q काय आहे? p by q is what? p and q are the prime factors of that particular what the number you have. p and q are the co-primes of each other. Co-primes काय असतं? की असे दोन नंबर्स की ज्यांच्यामध्ये एकच कॉमन फॅक्टर मिळतो तो म्हणजे 1. If the number which have one common factor, that is only 1, their two numbers are the co-primes of each other. Okay. Then second is what? Irrational number. जसं डेफिनेशन डिफाईन केलं आपण रॅशनल, सेम त्याच्या अपोजिट तुम्ही इरॅशनलला डिफाईन करणार. The number which does not be represent in the form of p by q, that is the irrational number. फॉर एक्झाम्पल √2, पाय. तर √2 किंवा पायची जर तुम्ही व्हॅल्यू काढली
then it will be 3.14 up to dot 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 dot. We don't know where it will stop. आपल्याला जेव्हा एखादा नंबर कुठे स्टॉप होतोय हे जर सांगू शकत नसेल किंवा एक्झॅक्ट सांगता येत नसेल, then that number is a irrational number. Okay, now I think you should be get rational and irrational number. The next point is most important 3 points are there. That is a every rational number is a real number. Most of the students are confused in this. First of all, you should just think clear one thing, that rational number is a type of a real number. Then जर तो त्याचा टाईपच असेल तर याचा अर्थ काय, तर प्रत्येक रॅशनल नंबर हा रिअल नंबरच असणार. त्यानंतर सेम आहे की एव्हरी इरॅशनल नंबर इज ऑल्सो रिअल नंबर, बिकॉज irrational number is a type of a real number. That means every irrational number is a real number. Now, the third point, that is the most important. Rational plus irrational is equal to real number. आता रॅशनल आणि इरॅशनलची जर आपण ऍडिशन केली, देन वी गेट इरॅशनल नंबर ओनली. आता हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट पुढे आपण एक्झाम्पल सहित एक्सप्लेन करणार आहोत. बट थोडक्यात आता जर सांगायचं झालं तर रॅशनल आणि इरॅशनलची जर ऍडिशन केली तर आपल्याला तिथे एक इरॅशनल नंबरच मिळतो. अँड वी नो दॅट द इरॅशनल नंबर इज ऑल्सो अ टाइप ऑफ अ रिअल नंबर. दॅट मीन्स वॉट, rational plus irrational number, whatever the number we have to be get, that is the real number only. I think you get this point. Okay, the third, then next is the point, fundamental theorem of arithmetic. आपण डिव्हिजन अल्गोरिदमचा पॉइंट पाहिलेला आहे. 7th-8th मध्ये तुम्ही डिव्हिजन अल्गोरिदम शिकला असाल. त्यामध्ये आपण काय करतो की एखाद्या संख्येला जर एखाद्या संख्येने डिवाइड केलेलं असेल तर, आणि त्यामध्ये जो काही तुम्हाला डिव्हिडंड मिळालाय, जो काही तुमचा डिवायझर असेल आणि जे काही रिमाइंडर असेल ते जे इक्वेशन फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो, दॅट इज अ डिव्हिजन अल्गोरिदम. तर इथं त्याचाच यूज आपण थोडक्यात केलेला आहे किंवा तशाच टाईपचं एक्झाम्पल असणार आहे इथे. काय म्हटलंय बघा, एव्हरी कंपोजिट नंबर कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज अ प्रोडक्ट ऑफ अ प्राईम नंबर. आपण अर्ध स्टेटमेंट आधी घेऊया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. काय म्हटलंय, एव्हरी कंपोजिट नंबर काय असतं, तर एक असा नंबर की ज्याचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स पडतात. द नंबर विच हॅव अ मोर दॅन 2 फॅक्टर्स दॅट आर कॉल्ड ॲज द कंपोजिट नंबर. म्हणजे ज्याला 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स मिळतात असे नंबर्स म्हणजे कंपोजिट नंबर. काय म्हटलंय, एव्हरी कंपोजिट नंबर कॅन बी एक्सप्रेस ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबर. म्हणजे तुमचे जे काही कंपोजिट नंबर आहेत ते प्राईम नंबरच्या प्रोडक्ट मध्ये जेव्हा रिप्रेझेंट करतात, आणि पुढे काय, अँड दिस फॅक्टरायझेशन इज युनिक. जेवढे काही फॅक्टर मिळतात ते युनिक आहेत, म्हणजे ते बदलत नाहीत. नेव्हर चेंज द फॅक्टर, ओनली वी चेंज द what order of that particular factors. Means suppose we can, आता मी एक एक्झाम्पल घेतलं 36 चे मी जर पार्ट पाडले 2 into 2 into 3 into 3, तर हे 2 2 3 3 हे चेंज होत नाही, फक्त त्याची ऑर्डर चेंज होणार. वाय, तर 2 into 2 into 3 into 3 लिहू शकता, किंवा 2 into 3 into 2 into 3 लिहू शकता, किंवा 3 into 3 into 2 into 2 असंही लिहू शकता. तर हे जे काय आपण लिहू हे जे काय आपण म्हटलं की ह्याच्यामध्ये जे काही फॅक्टर्स आहेत ते युनिक असणार आहेत. नेव्हर चेंज द फॅक्टर्स, वी जस्ट चेंज द व्हॉट इज ऑर्डर ऑफ दॅट पर्टिक्युलर फॅक्टर. दॅट इज द फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमॅटिक. याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचा पार्ट जो काय आहे तो म्हणजे काय, दॅट कंपोजिट नंबरची डेफिनेशन, त्याचे पडणारे पार्ट, आणि त्याच्यानंतरचं जे आहे that one point is there, one is a neither prime or nor composite. Most of the students are confused in it की वन हा प्राईम नंबर आहे किंवा 1 हा कंपोजिट नंबर आहे. तर नाही, कंपोजिट नंबर तर आपण म्हणूच नाही शकत, कारण त्याला एकापेक्षा जास्त फॅक्टर्सच नाहीयेत. आणि कंपोजिट नंबरची डेफिनेशनच आहे की द नंबर विच हॅव अ मोर दॅन 2 फॅक्टर्स. सो 1 इज नॉट अ कंपोजिट नंबर, अँड ऑल्सो द थिंग 1 इज नॉट अ प्राईम नंबर. 1 हा प्राईम नंबर पण नाहीये. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा की या 2 गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, आणि त्या गोष्टी तुम्ही नोटीस किंवा नोट करून ठेवा. त्याचबरोबर जर तुम्हाला अशाच पूर्ण नोट्स हव्या असतील आणि याचे पूर्ण लेक्चर ऐकायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला लेक्चर कसं वाटलं. थँक्यू.